नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, मकर संक्रांती हा हिंदू धर्मामध्ये खरंच खूप महत्वाचा सण मानला गेलेला आहे. सवाष्णींसाठी हा सण खरंच खूप महत्वाचा आहे. या दिवशी बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी महिला ओवासायला जातात. त्याचबरोबर बघा, या दिवशी हळदी कुंकू सुद्धा केलं जातं. बघा, बऱ्याच जणांच्या घरी मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू केलं जातं. पण बघा, वाणासाठी काही ना काही गोष्टी दिल्या जातात. बघा, या दिवशी दानाला खरंच खूप महत्व आहे. वाणाला सुद्धा खूप सारं महत्व आहे. तर बघा, काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टीचं मकर संक्रांतीला आपल्याला दान करायचं नसतं असं सांगितलं जातं, किंवा काही गोष्टी अशा आहेत तर ते दान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी. तर असं देखील सांगेल. त्या गोष्टी कोणत्या आहेत तर त्याबद्दल इन डिटेल माहिती असणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, मकर संक्रांतीपासून आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे आपण करत असतो, वाण देत असतो. त्याचबरोबर बघा, असं म्हटलं जातं आपल्या घरातील एखादी सवाशीण स्त्री जर गेली असेल, मृत पावली असेल, तर तिच्या नावाने एक महिला आपल्या घरी मकर संक्रांतीच्या दिवशी जेव घालावी असं सांगितलं जातं. त्याचबरोबर बघा, अगदीच की तुम्ही ते मृत पावलेली जी स्त्री आहे किंवा तुमच्या घरातील जी महिला आहे, तर तिच्या नावाने तुम्ही या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म सुद्धा करू शकता. बघा, दान धर्मामध्ये अगदीच की तुम्ही एखाद्या सवाशीण स्त्रीला वस्त्रदान करू शकता, किंवा त्या महिलेच्या नावाने, म्हणजे तुमच्या घरातील जी सवाशिणी महिला मृत पावलेली आहे तिच्या नावाने तुम्ही बघा साडी दान करू शकता. त्याचबरोबर बघा, त्या व्यक्तीला, त्या मृत महिलेला आवडणारी एखादी वस्तू सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच दान करू शकता. या दिवशी खरंच दानाला अनन्य साधारण असं महत्व सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर बघा, आपण वाण देताना कोणत्याही गोष्टीचं वाण देतो. बघा, खूप सारे मार्केटमध्ये वस्तू आलेल्या आहेत वाण देण्यासाठी. पण बघा, या दिवशी असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीला अगदीच की तुम्ही हळदी कुंकू करताय, हळदी कुंकूचाच मान दिला गेलेला आहे. जेच की मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत ज्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करणार आहात, तर त्या दिवशी वाणामध्ये ह्या वस्तू कटाक्ष टाळल्या पाहिजेत. की बघा, कोणी कोणी तर प्लास्टिकचे डबे आता खूप म्हणजे खूप चाललेलं आहे की स्वस्तात मस्त आपण डचन ते प्लास्टिकचे डबे आणतो आणि तेच वाणामध्ये देतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे प्लास्टिक आहे तर ते वाणामध्ये देऊ नये. बघा, सवाष्णींचा सण आहे, तर तुम्ही जे सौभाग्य अलंकार आहेत, म्हणजे सौभाग्यासाठी, सौभाग्य प्राप्तीच्या ज्या वस्तू असतात तर ते तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. या दिवशी बघा, बरेच जण प्लास्टिकचे डबे, प्लास्टिक पासून बनवलेले जे काही वस्तू असतात तर त्याचं वाण म्हणून दिलं जातं. तर ते हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं जातं की त्या प्लास्टिकच्या गोष्टी आपण वाण म्हणून देऊ नये. त्याचबरोबर बघा, वाणामध्ये कोणी धारदार वस्तू सुद्धा देतं, की जसं की बघा कैची म्हणा, त्याचबरोबर सुरी म्हणा, ज्या धारदार वस्तू असतात, मग त्यात सुई सुद्धा आली. ज्याला जसं जमतं तसं ते देण्याचा प्रयत्न करत असतं, म्हणजे वाणामध्ये. तर असं सांगितलं जातं की प्लास्टिकचे डबे, त्याचबरोबर धारदार वस्तू आपण वाणामध्ये देऊ नये असं सांगितलं जातं. त्याचबरोबर बघा, तुम्ही या दिवशी वाणामध्ये हळदी कुंकू, बघा हळदी कुंकूचा मान आहे ना, तर तुम्ही हळदी कुंकू नक्कीच वाणामध्ये देऊ शकता. त्याचबरोबर बघा, ज्या कापडी पिशव्या आहेत तर त्या तुम्ही वाणामध्ये देऊ शकता. किंवा अगदीच जर तुम्हाला बघा, ज्या तुम्ही सवासनी महिला तुम्ही घरी बोलवले आहेत वाण, म्हणजेच हळदी कुंकू करण्यासाठी, त्याचबरोबर तुम्ही त्यांना वाण देत असता, तर तुम्ही नक्कीच की प्रत्येकीला एक एक बघा ब्लाऊज पीस सुद्धा तुम्ही, म्हणजे त्यांचे त्या ब्लाऊज पीसांनी तुम्ही त्यांची ओटी भरू शकता. हे सुद्धा तुम्ही वाणामध्ये देऊ शकता. त्याचबरोबर बघा, असं सुद्धा म्हटलं जातं की या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं खूप मोठ्या प्रमाणात दान करावं असं म्हटलं जातं. की बघा, ह्या वर्षी तर षटतिला एकादशी सुद्धा आलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी बघा हा दुहेरी योग जुळून आल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तिळाचा उपयोग करून सुद्धा काही सेवा करू शकता, उपाय करू शकता. त्याचबरोबर बघा, तिळाचं सुद्धा या दिवशी तीळ आणि गुळ याचं दान करण्याला खरंच खूप सारं महत्व सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही वाणामध्ये सुद्धा ते देऊ शकता. बघा, त्याचबरोबर कोणी कोणी तर तेल सुद्धा, अगदीच की छोटे छोटे पाऊच भेटतात मार्केटमध्ये, तर ते सुद्धा वाणामध्ये दिलं जातं. तर तेल वाणामध्ये देऊ नये असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर बघा, अगदीच की तुम्ही स्वामी सेवेत असाल, किंवा अगदीच की तुम्ही ज्या कोणत्या देवाची सेवा उपासना करता, तर त्यांचं तुम्ही नक्कीच एखादा फोटो, किंवा अगदीच तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो तुम्ही वाणा
वानामध्ये देऊ शकता. बघा, जर एखादी व्यक्ती खरंच स्वामी सेवा करत असाल आणि तुमच्याकडून त्यांना वानामध्ये फोटो गेला तर त्याच्या इतकं पुण्य तर काहीच नसेल मी म्हणते. आणि बघा, या दिवशी मकर संक्रांतीला जे काही आपण वाण किंवा दान देत असतो तर त्याचं अनन्यसाधारण महत्व सांगितलं गेलेलं आहे. त्याचं खूप पटीनं आपल्याला पुण्यफळ भेटत असतं. त्यामुळे तुम्ही या दिवशी अगदीच की तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानता त्यांचा तुम्ही फोटो देऊ शकता, किंवा अगदीच की महालक्ष्मीची पोथी म्हणा, किंवा अगदीच की महात्म्य म्हणा, दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ म्हणा, मल्हारी सप्तशतीचे ग्रंथ म्हणा. त्याचबरोबर बघा, अगदीच तुम्ही या दिवशी खरंच तुम्हाला जर असं वाटत असेल की बघा तुम्ही स्वामी सेवा करताय तर तुमच्या घरात जे काही महिला हळदी कुंकू करण्यासाठी येणार आहेत तर तुम्ही अगदीच की त्यांना स्वामी चरित्र सारामृत सुद्धा एक पोथी, तो ग्रंथ वानामध्ये देऊ शकता. बघा, जर तुमच्यामुळे एखादी व्यक्ती जर स्वामी सेवेत येत असेल तर ते सुद्धा खूप मोठं भाग्याचं असतं. आणि या दिवशी ते जरी तुम्ही दान केलं, ते जरी तुम्ही वानामध्ये दिलं तरी सुद्धा तुमच्याकडून खूप मोठी सेवा घडत असते. म्हणजेच की बघा, हे छोटे छोटे जरी उपाय असले तरी सुद्धा आपल्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात त्याचा आपल्या आयुष्यात परिणाम होत असतो, ते प्रभावी ठरतात. बघा, असे तुम्ही वानामध्ये देऊ शकता. त्याचबरोबर बघा, या दिवशी तुम्ही अगदीच गुरुचरित्राचा 14वा अध्याय, 18वा अध्याय, कोणी तर बघा खूप ठिकाणी असं होतं की गुरुचरित्राचा ग्रंथ सुद्धा वानामध्ये दिला जातो, ते तुम्ही वानामध्ये देऊ शकता. अगदीच की जे काही स्वस्तात मस्त भेटेल तर ते आपण वानामध्ये देतो. तर बघा, हिंदू धर्मामध्ये खरंच असं सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही प्लास्टिकचे किंवा धारदार वस्तू खरंच वानामध्ये देऊ नये. आता तुमच्या इथं जशी पद्धत असेल ते तुम्ही करू शकता. शेवटी तुम्हाला काय द्यायचंय किंवा तुम्ही काय वानामध्ये देणार आहात तर ते तुम्ही सर्वस्व ठरवत असता. त्याच पद्धतीनं तुम्ही त्या महिलांना वानामध्ये तुम्ही देऊ शकता, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार तुम्हाला करायचं आहे. पण या वस्तू आपल्याला द्यायच्या नसतात. तेल म्हणा किंवा अगदीच की बघा, या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू, धारदार वस्तू ह्या वानामध्ये देऊ नये. तुम्ही टिकल्याचे पॉकेट वानामध्ये देऊ शकता, ओठी देऊ शकता, म्हणजेच बघा ब्लाउज पीस वगैरे तुम्ही वानामध्ये देऊ शकता. त्याचबरोबर बघा, हळदी कुंकवाचा जास्तीत जास्त मान आहे, त्या तुम्ही देऊ शकता. ज्या बघा सौभाग्य प्राप्तीच्या वस्तू असतात तर त्या तुम्ही नक्कीच त्यांना देऊ शकता. मग अगदीच तुम्ही यामध्ये वानामध्ये लाखेच्या बांगड्या देऊ शकता. त्याचबरोबर बांगड्यांचे सेट सुद्धा देऊ शकता. जे काही मार्केटमध्ये साडींचे कवर भेटतात तर ते तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर बघा, तुम्ही नेल पेंट देऊ शकता. त्याचबरोबर की मेहंदीचे कोण देऊ शकता. कितीतरी गोष्टी आहेत ज्या बघा आपण 16 अलंकार सांगितलेले आहेत. बघा, आपण जेव्हा एखादी अलंकाराची वस्तू किंवा जी सौभाग्य प्राप्तीची गोष्ट किंवा ती वस्तू आपण त्या व्यक्तीला, त्या महिलेला देतो ना तर त्याचं अनन्य पटीनं आपल्याला पुण्यफळ भेटत असतं. तर ह्या वस्तूंचं तुम्ही नक्कीच यामध्ये म्हणजे वानामध्ये समावेश करू शकता. तिळाचं दान करायचं आहे. तिळाचे बघा, षटतिला एकादशी आहे त्यामुळे जास्तीत जास्त तिळाचं तुम्ही दान करायला हवं. आणि बघा, असं म्हटलं जातं की तिळाच्या दानामुळे आपल्याला कितीतरी पापांपासून मुक्तता मिळत असते, फळ भेटत. जे काही आपले पूर्वज पितर आहेत तर त्यांना सुद्धा मोक्ष मिळण्यासाठी आपण नक्कीच या दिवशी तिळाचं दान करू शकता. त्याचबरोबर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त बघा, जर खरंच शक्य झालं तर अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर खरंच असं वाटत आहे की आमच्या घरातील एखादी व्यक्ती मृत पावली आहे तर त्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही नक्कीच वस्त्रदान करू शकता. त्याचबरोबर बघा, अगदीच की थंडीचे दिवस आहेत, तुम्ही त्यांना अगदीच ब्लँकेट दान करू शकता, घोंगडी दान करू शकता. काळ्या वस्तू सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या नावे दान करायला हा दिवस खरंच खूप मोठा मानला गेलेला आहे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या आवर्जून पालन करत जा, कारण त्याचमुळे आपल्याला खरंच खूप मोठ्या प्रमाणात पुण्यफळ हे भेटत असतं. जी काही माहिती होती जी आपल्या हिंदू धर्मामध्ये काही गोष्टींचं दान करू नये किंवा काही गोष्टी वानामध्ये देऊ नये असं सांगितलं गेलेलं आहे, तीच माहिती मी तुम्हाला आतापर्यंत दिली. तर बघा, नक्कीच की तुम्हाला जे काही वाण द्यायचं आहे तर ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देऊ शकता. शेवटी ज्याचा त्याचा इच्छेचा भाग आहे तो. तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल आतापर्यंत. एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.